हा विषय सुरू होतो 1927 पासून। 1927 मध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन नावाच्या एका संस्था संघटनेची स्थापना नवाब महमूद नवाज खान यांच्याकडनं 1927 साली झाली आणि 7वा निजाम उस्मान अली खान यांना त्याला समर्थन दिलं होतं। त्यानंतर बराच काळ ही संघटना कायम राहिली। तिचे हेतू साधारणपणे मुसलमानांचं कल्याण, त्यांच्यासाठी काही काम करणं, त्यांचं संघटन करणं हे होतं। पण टप्प्याटप्प्यानं मजलिस मजबूत होऊ लागली। हे आपण सगळं स्वातंत्र्यपूर्व भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळाबद्दल बोलतोय। मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मजबूत होऊ लागली, तिचा दरारा वाढू लागला। 1938 मध्ये बहादूर यार जंग हे मजलिस-ए-इत्तेहादुलचे प्रमुख झाले आणि त्यांनी इतका म्हणजे निजामाचं इतकं कौतुक करायला सुरुवात केलं की ब्रिटिशांनी निजामाला, या हैदराबादच्या निजामाला हिज एक्झाल्टेड एक्सलन्सी किंवा हिज रॉयल एक्सलन्सी अशा प्रकारच्या ज्या वरच्या दर्जाच्या पदव्या राजे राजवाड्यांना लावल्या जायच्या नेहमी, जसं क्वीन व्हिक्टोरियाला हर मॅजेस्टी म्हटलं जातं तसं हिज मॅजेस्टी म्हटलं जावं अशी मागणी सुद्धा केली। त्यामुळे निजाम खुश असायचा यांच्यावर आणि त्यामुळे मजलिस-ए-इत्तेहादुलचं काम वाढू लागलं, दबदबा वाढू लागला। पण हे होत असताना हा दबदबा या लेवलपर्यंत वाढायला लागला की निजामाच्या हातून ही संघटना निसटली, जवळपास निसटली। आणि हैदराबाद परिसरातले, आणि आपण हैदराबाद हा आधीचा हैदराबाद सांगतो त्यामुळे फक्त हैदराबाद किंवा आजच्या काळातला आंध्र प्रदेश डोळ्यासमोर आणू नका। मराठवाड्याचा भाग, हैदराबादचा तेव्हाच्या सगळ्या प्रोव्हिन्सचा भाग असा मोठा प्रदेश हा होता। आणि मुसलमान या संघटनेमध्ये आक्रमक होऊ लागले होते, ॲक्टिवेट होऊ लागले होते, निजामाची पकड सैल व्हायला लागली होती। आणि त्या काळात या बहादूर यार जंगचा विषारी हुक्का प्यायल्याने मृत्यू झाल्याचे काही उल्लेख येतात। गूढ मृत्यू झाला। आता त्याच्या मागे निजाम होता की नाही हा संशोधनाचा विषय, पण म्हटलं जातं तसं। आणि यानंतर कासिम रिझवी हा मजलिस-ए-इत्तेहादुलचा प्रमुख झाला। त्याने मजलिसमधून आणखी एक उपसंघटना तयार केली जिचं नाव रझाकार। आणि महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठवाडा पट्ट्यातील आपल्या लोकांमध्ये कासिम रिझवी आणि रझाकारांबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही। कासिम रिझवी तो मूळचा लातूरचा, नंतर तो अलाहाबादला जाऊन शिकून पदवी घेऊन सुद्धा आला आणि नंतर त्याने या संघटनेत तो ॲक्टिवेट झाला। नंतर त्याने रझाकार ही संघटना काढली आणि मग आपण येतो भारताचं स्वातंत्र्य, मग हैदराबाद मुक्तीसंग्राम, ज्याला आपल्या इथे मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतात, जो मुळात हैदराबाद मुक्तीसंग्राम आहे। मग पोलीस ॲक्शन झाली, ऑपरेशन पोलो झालं, याची आपल्याला कल्पना आहे। आणि ते रॅप करत आणायचं झालं तर मग सगळा हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामीलीकरण करण्यात आलं होतं। मजलिस-ए-इत्तेहादुलवरती बंदी घालण्यात आली। 1957 साली ती उठवण्यात आली। या मधल्या काळात कासिम रिझवी सुद्धा जेलमध्ये होता, त्याला सोडण्यात आलं या अटीवर की तू पाकिस्तानात परत जाशील। आणि तिथे जाण्यापूर्वी कासिम रिझवीनं पाकिस्तानला 1957 साली जाण्यापूर्वी मजलिसच्या प्रमुख सदस्यांची बैठक बोलवली आणि सांगितलं की ही मजलिस कुणीतरी ताब्यात घ्यावी। आणि 140 पैकी कोणी पुढे आलं नाही। मात्र असं ठरलं की रिझवींच्या मर्जीतले अब्दुल वाहिद ओवैसी यांनी ही सगळी संघटना, हा पक्ष सांभाळावा। आणि अशा प्रकारे ओवैसींच्या घरामध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनची परंपरा आली, संघटना आली, तो पक्ष आला, संघटन आलं आणि कासिम रिझवी निघून गेला पाकिस्तानमध्ये। हा तो पक्ष आहे ज्याचे जे पूर्वज आहेत, वैचारिक पूर्वज, पक्षाचे राजकीय पूर्वज, यांनी काय उच्छाद मांडला होता ते डोळ्यासमोर आहे। ज्या पक्षावर काँग्रेसच्या काळात बंदी आली होती आणि काँग्रेसने ती उठवली, अर्थात काँग्रेसच्या काळात अनेक संघटनांवरती बंदी आणण्यात आली होती, RSS वरती सुद्धा आणण्यात आली होती। पण सांगायचा मुद्दा, जे पुढे आपला विषय येणार आहे तो असा, या पक्षाने असं म्हटलेलं आहे आता की आम्ही मवियाबरोबर महाराष्ट्रात जायला तयार आहोत। आणि विजय वडेट्टीवार असं म्हणालेले आहेत की हायकमांड याबद्दलचा निर्णय घेईल। त्यामुळे आपण ह्या जवळपास पाऊण शतकाचा विचार करून या मुद्द्यापर्यंत येऊन ठेपलेलो आहे। आणि ह्या एवढं सगळं इतिहास का सांगतोय ते पुढे येणार आहे। नमस्कार, मी प्रसन्न जोशी, आपण पाहताय पुढारी न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरील आपला हा कार्यक्रम चर्चात राहणार आहे। आणि चर्चा का नाही होणार, मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे जो एक परफॉर्मन्स बघायला मिळाला आणि गेल्या काही काळापासून निवडणुकांमध्ये बघायला मिळतोय
2009 2014 नंतर सदोदित कधी स्थानिक पातळीपासून ते लोकसभेच्या जागेपर्यंत हा परफॉर्मन्स बघायला मिळतोय। एक खासदार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले, इम्तियाज जलील गेले होते, 2 आमदार सुद्धा विधिमंडळात आले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवर हळूहळू का होईना पण मजलिस MIM ही महाराष्ट्रामध्ये स्वतःचा एक पाया तयार करते, हे नक्की आहे, हे स्पष्ट आहे। असा पाया तयार करण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टीने केला, तेवढा मोठ्या प्रमाणात यश आलं नाही। अबू असीम आझमीन सारखे एखादे आमदार नक्की आहेत, पण तरी सुद्धा MIM इतकी पॉप्युलॅरिटी त्यांना मिळू शकली नव्हती। ती काही प्रमाणात MIM ला नक्की मिळाली, मधल्या काळात ती पुन्हा कमी सुद्धा झाली, खास करून MIM जे संदिग्ध राजकीय चरित्र होतं त्याच्यामुळे, आणि विशेषतः आत्ताच्या निवडणुकीमध्ये मुसलमानांनी ठरवलं मविया आणि वरती काँग्रेस इंडिया आघाडी, आणि त्यामुळे तेवढ्या प्रमाणात मतं फुटली नाहीत, पण MIM ची ताकद मात्र बाकी आहे। आता आज इम्तियाज जलील जे त्यांचे माजी खासदार आहेत ते असं म्हणाले की आम्ही मविया सोबत जायला तयार आहोत, मवियात यायला तयार आहोत, नंतर मात्र म्हणू नका की MIM ही बी टीम आहे किंवा आमची मतं खाण्यासाठी उभी करण्यात आलेली आहे वगैरे। आणि माध्यमांनी जेव्हा विजय वडेट्टीवारांना याबद्दल विचारलं तर विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते ते असं म्हणालेले की आम्हाला याचा विचार करण्यासाठी आम्हाला हायकमांडकडे विचारावं लागेल, बोलावं लागेल। आता हा सगळा आधीचा इतिहास जो आपण सुरुवातीला बघितला आणि त्याच्यानंतर या क्षणापर्यंत आपण येऊन ठेपलेलो आहोत, त्याचा विचार यासाठी करायचा की एकतर मजलिसला सोबत घेण्याचा निर्णय हा एका पक्षाचा असू शकत नाही। मजलिस काय कोणत्याही पक्षाला सोबत घ्यायचं असेल, कारण शेवटी जागा वाटपाचा मुद्दा आहे। भले त्या जागा कदाचित महाविकास आघाडीतल्या एका पक्षाच्या कोट्यातूनही जाणार का असेनात, पण तरी सुद्धा तो सगळा सामूहिक प्रश्न आहे। आणि विषय जर का मजलिसचा असेल तर तो विषय सामूहिकच राहतो, इतकंच नाही तर तो राजकारणावर प्रभाव टाकेल असा सुद्धा राहतो, आणि त्याची कारणं आहेत। एक म्हणजे मजलिसचा इतिहास, ज्याचा आपण एक छोटासा परामर्श घेतला। 2 मजलिसच्या आतापर्यंतच्या काळातले त्यातलं जे कुप्रसिद्ध वाक्य असदुद्दीन ओवैसींचे बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं होतं हिंदूंबद्दल स्वतःची ताकद दाखवून देण्याबद्दल, त्याची सल आजही अनेकांच्या मनात आहे। आणि अशा पार्श्वभूमीवरती हा विषय समोर आणला गेलेला आहे। मला मुळात ह्या योगायोगाचं जरा आश्चर्य वाटतंय की अचानक ही चर्चा का सुरू व्हावी, मजलिस मविया बरोबर येणार की नाही येणार हे वक्तव्य सुद्धा मजलिसच्या माणसानं का करावं। वक्फ बोर्डाच्या नव्या कायद्याच्या बाबतीतली चर्चा सुरू असताना, ते JPCला गेलेलं असताना, महाराष्ट्रामध्ये आता सर्वसामान्य मुस्लिम हे मवियाला मत देत असताना जे दिसून आलेले मुंबईसारख्या पट्ट्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा, दुसरीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे हे खरा हिंदुत्ववादी पक्ष आम्ही आहोत, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही हे सांगत असताना, आणि अशा प्रकारे एक समीकरण तयार झालेलं असताना मजलिसने असं MIMने असं काहीतरी म्हणणं आणि त्याला मवियाकडनं कोणताही प्रतिसाद जाणं हे मात्र थोडंसं वेगळं वाटतंय, विचित्र वाटतंय। MIM मवियामध्ये येण्याचा प्रश्नच नाही, तो फारच पुढचा भाग आहे, त्या 3 पक्षांना ते ठरवायचं आहे। पण अशी चर्चा होऊ देणं सुद्धा कसं अडचणीचं आहे, एक छोटंसं उदाहरण देतो आणि आपण पुढे जाऊया। लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा कोल्हापूरला शाहू महाराज छत्रपती यांच्या जेव्हा नावाची घोषणा मवियातर्फे करण्यात आली, त्यावेळी MIMने न मागता पाठिंबा दिला, आणि त्यानंतर महायुतीनं, भाजपनं आणि शिवसेनेनं, खास करून भाजपनं जोरदार टीका केली की तुम्ही तर MIM बरोबर गेलात, तुम्ही MIMचा पाठिंबा घेतला, आणि काँग्रेसला मात्र अनेक ठिकाणी काँग्रेस भाजपला स्वतःच्या नॅरेटिव्हवर बोलायला प्रवृत्त करायची, खेचून आणायची। इथे मात्र काँग्रेसला उत्तर द्यावी लागली की आम्ही काही पाठिंबा मागितला नाही, कोणी दिला तर आमचं काही त्याच्यात कारण नाही, द्यायचं आहे त्याने द्यावा, न द्यायचं आहे त्याने देऊ नये। पण एक छोटासा खेळ कोल्हापूरमध्ये बघायला मिळाला। आत्ता पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होते, जेव्हा इम्तियाज जलील असं म्हणतात की आम्ही मवियात यायला तयार आहोत, आणि त्याचा कुठलाही फीडबॅक जर का येत असेल मवियाकडून, आणि तो सध्या काँग्रेसकडनं येते, हे मला थोडंसं आणखी अचंब्याचं वाटलं की असं का केलं जावं। यामुळे पुन्हा एकदा नॅरेटिव्हचे खेळ तयार होऊ शकतात। सध्या भाजप सुद्धा सांगतच आहे की कशा प्रकारे फेक नॅरेटिव्हचे खेळ आहेत ते त्यांच्या दृष्टीने आहेत, त्याचप्रमाणे मवियाने सुद्धा अशा कुठल्याही नॅरेटिव्हच्या खेळाकडे अतिशय सांभाळून बघितलं पाहिजे। MIMला गमवण्यासारखं काही नाहीये, महाराष्ट्र हा काही त्यांचा स्ट्रॉंग होल्ड नाहीये, पण जर का MIM सोबत येतोय की नाही येतोय याच्याबद्दल चर्चा होत राहिली तर मात्र काही काळासाठी का होईना सगळं लक्ष हे काँग्रेस महाविकास आघाडीकडे जाईल की तुम्ही MIM बरोबर बोलणी तरी कशी काय सुरू करता, ज्याची पार्श्वभूमी पुन्हा जी मी आधी सांगितली ती आहे।
स्वातंत्र्योत्तर काळातली आहे, एमआयएमच्या आतापर्यंतच्या भूमिकेची आहे। आणि विशेषतः यामध्ये शिवसेना जो एक मोठा घटक पक्ष आहे, मुंबई एमएमआरडी रिजन मधल्या जवळपास 50 जागांचा गणित आहे। अशा वेळी 6+2 साधारण 8 जागा आणि 8×48 आणि आणखी काही आजूबाजूच्या जागा पकडून 50चा आपण एक आकडा धरूया। त्या बाबतीतला सगळा शिवसेनेचा इम्पॅक्ट लक्षात घेता ही चर्चा का घडवली जाते? एमआयएमच्या बाबतीत दारं किलकिल करणं सुद्धा एमआयएमच्या फायद्याचं ठरेल, पण मवियाच्या पायावर धोंडा ठरू शकतो। आणि म्हणूनच जेव्हा विजय वडेट्टीवार या प्रश्नाला उत्तर देताना सुद्धा किंतु परंतु जर का कायम ठेवत असतील, इम्तियाज जलील यांचं कौतुक करणं जरूर करावं। अतिशय चांगले पत्रकार राहिलेले आहेत, व्यक्तिगत संबंध माझे सुद्धा राहिलेले आहेत, त्यांच्याशी आजही आहेत, एक चांगले पत्रकार म्हणून मित्र आहेत। इनफॅक्ट एक व्यक्ती म्हणून त्यांचं कामही कौतुक करावं असंच आहे। मी संभाजीनगरमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी गेलो होतो, आमचा तो कार्यक्रम आजही टीव्हीवर असेल, आपल्या यूट्यूबवर असेल, पुढारी न्यूजचा मुद्दा लोकसभेचा। त्यावेळी एक से एक सगळे नेते संभाजीनगरचे असताना, हिंदुत्ववादी नेते भाजप शिवसेनेचे बसलेले असताना कोणी इम्तियाज जलील यांवरती टीका केली नव्हती। हे त्याचं एक उदाहरण आहे। त्यामुळे इम्तियाज जलील यांच्याबद्दल मी बोलत नाही, माझा प्रश्न एमआयएम बद्दलचा आहे। आणि अशा प्रकारची चर्चा एकदा सुरू झाली की लगेचच तुमच्यावरती आरोप होणार, पुन्हा ते मग औरंगजेब फॅन क्लब, मग अहमद शाह अब्दाली, हे सगळं सुरू होईल। पण होईल असं की यावेळी थोडंसं तुम्हाला बॅकफूटवरती जावं लागू शकतं। आणि एमआयएमच्या बाबतीत प्रश्न हा नाही की महायुती का महाविकास आघाडी, एमआयएम ही एक अशी वृत्ती प्रवृत्ती आहे की जिच्या बाबतीत महाराष्ट्रानं सावध राहायला हवं। एका मोठ्या काळानंतर मुसलमान जेव्हा एक विशिष्ट निर्णय घेत आहेत, अशा वेळी एमआयएम हा एक पर्याय आहे, तोही आपल्या सोबत आहे, हे सांगण्याचा अट्टहास कशासाठी? अशी त्यांची नेमकी कोणती ताकद आहे की ज्याच्यामुळे महाविकास आघाडीला त्याचा विचार करावा असं वाटतो, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना त्याबद्दल बोलावं असं वाटतं? आणि हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे। एमआयएमच्या बाबतीत आपण बघितलं, मधल्या काळामध्ये एमआयएम वरती उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत ही अनेकदा टीका झाली की जेव्हा जेव्हा भाजप अडचणीत असतं तेव्हा एमआयएम ॲक्टिव्हेट होते। उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा असदुद्दीन ओवैसींनी जोरदार प्रचार करायचा प्रयत्न केला 2000 म्हणजे जेव्हा विधानसभा होती उत्तर प्रदेशला तेव्हा सुद्धा, आणि लोकसभेच्या वेळी सुद्धा, पण झालं उलटं, त्यांना तेवढासा काही फायदा मिळालेला नाही। आजही एमआयएम राष्ट्रीय पातळीला पोहोचू शकलेला नाहीये। पण हैदराबादच्या जवळ असलेला आणि मराठवाड्याच्या निमित्तानं सेंद्रिय संबंध, ऑर्गॅनिक संबंध असलेला असा हा महाराष्ट्र, मराठवाडा, हैदराबाद, आंध्र प्रदेशचा हा आपला प्रदेश, आणि त्यामुळे एमआयएमसाठी महाराष्ट्र मात्र महत्त्वाचं आहे। आणि अजूनही त्यांना ज्याला म्हणतात जमीन धरणे आणि तिकडे वाढणं, जे मुळं वाढली पाहिजे झाड मोठं होण्यासाठी, ते अजून होत नाहीये। आणि अशा वेळी कोणतीही स्पेस मिळवण्याचा ते प्रयत्न करणं हे त्यांच्या राजकारणाच्या दृष्टीने बरोबर आहे, त्यालाच तर राजकारण म्हणतात। पण त्याला आपल्या खेम्यात, आपल्या तंबूत घेणं, आपल्या प्रदेशात घेणं, हे मात्र महाविकास आघाडीने काळजीपूर्वक विचार करायला पाहिजे, भले त्याची राजकीय किंमत किंवा गणित काही का असेना। अशी चर्चा जर का वेळीच थांबली नाही तर तुमच्यावर पहिल्यांदा महायुतीकडून होणारे आरोप म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवरती कसे असदुद्दीन ओवैसी गेले होते, रझाकारांच्या इतिहासाबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काय म्हणणं आहे, ज्या काँग्रेसने एमआयएम वरती बंदी आणली होती, ज्या काँग्रेसच्या सरदार पटेलांनी रझाकारांच्या प्रमुखाला कासिम रिझवीला पळवून लावलं भारतातून, आता तुम्ही त्यांच्याबरोबर का जाता? इथे एक नमूद मात्र केलं पाहिजे, एमआयएमचा असा नेहमी दावा राहिलेला की आमचा आता काही रझाकारांशी संबंध नाही, मात्र त्याच वेळी त्यांनी रझाकारांच्या कृत्याचा निषेध कधी केलेला नाहीये किंवा त्याच्यावर आपलं पूर्ण डिस्कनेक्शन कधी मानलेलं नाही, हे मात्र इकडे लक्षात ठेवलं पाहिजे। अशी 4-5 मुद्दे काँग्रेसच्या बाबतीत लागू असताना असं काही होऊ देणं हे शिवसेनेला चालणार आहे का? अशी चर्चा सुरू होऊ देणं, याचाही विचार करावा लागेल। एक चर्चा अशी सुद्धा आहे की असं एमआयएमचे इम्तियाज जलील हे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाण्यात इच्छुक आहेत, मात्र त्यांनी स्वतःच त्याचा नकार दिलेला आहे की अशी कोणतीही विचार नाहीये किंवा त्यांनी जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली नाहीये। पण प्रश्न असा आहे की जलीलांचा उल्लेख असेल ना ते एमआयएमचा उल्लेख असेल, तो मवियाच्या आजूबाजूला फिरणे हे कारण नसताना ओढवून घेतलेलं एक अडचणीचा विषय आहे का, याचा मात्र विचार मवियाने करायचा आहे। आणि म्हणूनच जरी एमआयएमचं अवतान असलं तरी सुद्धा मवियाने मात्र सावधान राहायची गरज आहे, अन्यथा तुम्ही सहज एक चेंडू टाकणारा ज्याच्यावरती सिक्सरच जाणार महायुतीचा, हाच काय तो मुद्दा आणि हाच तो चर्चेचा मुद्दा।
तुम्हाला हा विषय कसा वाटला, तुम्हाला सुद्धा याच्यातला हा अँगल पटतोय का, जरूर सांगा कमेंट्समध्ये, कमेंट्स बॉक्समध्ये जरूर सांगा. त्याचप्रमाणे या यूट्यूब चॅनलला पुढारीच्या सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि फेसबुक, इंस्टाग्राम आणि एक्सवरती पुढारीला फॉलो करा. मी सुद्धा एक्सवरती आणि फेसबुकवरती असतो, तो ॲक्टिव्ह असतो. तुम्ही मला फॉलो करू शकता आणि कमेंट्स करू शकता. मी तुमच्या कमेंट वाचत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहत राहा पुढारी न्यूज, कारण पुढारी न्यूज म्हणजे आवाज जनतेचा.